तर कॅरी ऑनचा अपडेट का देत नव्हतो, कारण चॅनलवरती एक इश्यू आला होता. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सॉरी, कारण चॅनलवरती एक इश्यू आला होता, तो प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नव्हता. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. कॉपीराईटचा एक इश्यू आला होता एका व्हिडिओवरती, तर ती स्ट्राईक आपली हटलेली आहे. तर आता तुमच्यासाठीच हा अपडेट आहे, तो म्हणजे कॅरी ऑनचा. तर फार्मसीवाले जेवढे मुलं असतील तर एवढ्यांनी लक्षात घ्या, तुमच्यासाठीच हा अपडेट आहे. डी फार्म असो नाही तर बी फार्म असो, कॅरी ऑन तुम्हाला आहे की नाही एवढे स्पष्ट तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जे पण चॅनलला फर्स्ट टाइम आले असेल, नवीन आले असेल, त्यांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब करायचं माहीत नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूब सर्च करायचं, यूट्यूबवरती जायचं, ओम जगताप टेक टाकायचं आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं. कारण इथून पुढं डेली तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये. आणि डेली काही ना काही माहिती भेटत असणार आहे तुम्हाला. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. आणि एकदम म्हणजे असं हे नाही होऊन जायचं, म्हणजे असा निगेटिव्ह विचार कधीच नाही ठेवायचा. कारण काही मुलं काय करतात, व्हिडिओ बघता आणि एकदम इमोशनल होऊन जाता कधी. तर टेन्शन घेऊ नका. तुमचे काही सब्जेक्ट राहिले असतील ठीक आहे, नाही भेटला कॅरी ऑन तुम्हाला हे पण सांगतो की ह्यावेळेस कॅरी ऑन म्हणजे मुश्किल आहे. म्हणजे भेटल की नाही तर चान्सेस तुम्हाला सांगतो. तुमचे भेटायचे जे चान्सेस होते पहिले होते ते 70% आणि 30% आपले चान्सेस नव्हते. बट आता हे उलटं झालेलं आहे. 30% तुमचे जे चान्सेस आहे ते तुमचे फक्त आहे भेटण्याजोगे, आणि जे 70% चान्सेस आहे ते डायरेक्ट नाही. तर यावरून तुमच्या लक्षात येत असेल की कॅरी ऑनचं काय झालेलं आहे. तर डी फार्म आणि बी फार्मवाले टेन्शन घेऊ नका. एकदम सेन्सिटिव्ह विचार करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला परत चान्स भेटत असतो, पुढच्या वेळेस द्या पेपर, टेन्शन घेऊ नका. आणि कॅरी ऑनचा काय नवीन अपडेट परत येईल तो तुम्हाला मी सांगणारच आहे. बट यावेळेस कॅरी ऑनचं सांगता येत नाही, कारण अजून इंजिनिअरिंगला पण कॅरी ऑन आलेलं, ते पण लक्षात द्या. इंजिनिअरिंगला कॅरी ऑन दिला, बट अजून कॉलेजमध्ये सर्क्युलर आलेलं नाही. ते सर्क्युलर जोपर्यंत येत नाही कॉलेजमध्ये तोपर्यंत इंजिनिअरिंगचं सुद्धा लागू होणार नाही. तर हे लक्षात घ्या. त्यामुळे सांगतो, टेन्शन घ्यायचं नाही. जो पण अपडेट येत असतो तो आपल्यासाठी येत असतो. आणि तुम्ही सब्जेक्ट तुमचे राहिलेले ना, तुमची चूक आहे दादा नव्हती, कारण तुमचा रिस्पॉन्ससुद्धा कमी आलेला आहे. भरपूर सारे मुलं बघितले, खूप सारे कमी मुलं. एवढे कमी मुलांना कॅरी ऑन देणं शक्य नाही युनिव्हर्सिटीला, कारण तुम्हाला कुठेतरी लढावं लागणार होतं. तुम्हाला सांगितलं होतं भरपूर सारे मुलं तुम्ही ग्रुप बनवा, भरपूर सारे मुलं बोलत होते ग्रुप नाही बनवला तुम्ही अजून. आणि एक मुलगा मला बोलत होता मी ग्रुप बनवू. तर दादा एक सांगतो तुला, माझ्या चॅनलवर थोडा प्रॉब्लेम आला होता, त्यामुळे माझं चॅनलवरती फोकस होता. तर हे लक्षात घ्या. तर तुमच्यासाठीच हा अपडेट मी देत आहे. तर टेन्शन घेऊ नका. पुढचा काय रेग्युलर जो अपडेट येईल तो तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल. बट टेन्शन घ्यायचं नाही, एकदम इमोशनल व्हायचं नाही. जो पण अपडेट येतो तो आपल्यासाठीच येत असतो. त्यामुळे एकदम प्राऊड फील करायचं, हसत खेळत राहा रे. कारण असं थोडी की एका सब्जेक्टमुळे एक सब्जेक्ट प्रोडक्टला आपलं आयुष्य ठरू शकतो, नाही ठरू शकत. तू दुसरं काहीतरी ट्राय कर ना. नाही होत ते सोडून द्यायचं. मी आधी पण सांगत आलो, नाही होत सोडून द्यायचं. टेन्शन घ्यायचं नाही डोक्याला, कारण आयुष्य एकदाच भेटतं राहता. हे लक्षात घ्या. हे कोणी नाही सांगणार तुम्हाला बाहेरचा. तू सर गेला तर तुला कुणीच नाही सांगणार दादा. हे तुला फक्त ओम जगताप टेक यूट्यूब चॅनलवरच हे बघायला भेटेल. त्यामुळे सांगतो, टेन्शन घेऊ नका. कॅरी ऑनचा ह्यावेळेस नाही भेटला ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण ट्राय करूयात. बट जे पण चॅनलला नवीन आले असतील, पहिल्यांदा भेट दिली असेल, त्यांनी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा. तर तुमच्यासाठीच मी अपडेट देत असतो. तर तुमच्यासाठी तुम्ही बोलले त्यामुळे मी हा अपडेट तुम्हाला देतोय. तर लक्षात घ्या. तर तुम्हाला अपडेट आवडला तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा नक्की. जे पण मित्र अजून वाट बघताय कॅरी ऑनची, तर दादांना अजून खूप लेट झालेलं आहे आता. त्यामुळे कॅरी ऑन देणं शक्य नाही. अजून पेपरसुद्धा आता आलेले आहे. त्यामुळे कॅरी ऑनचा विषय सध्या इथंच क्लोज झालेला आहे. तर लक्षात घ्या. आणि चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय मस्त राहा.